Thank you.
नको नको मना गुंतू माया थोडा कमी का नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासा वया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदादम जगन निहित पाणी मंडल मंडलान तरुण तुलसीमाला कंदरम कंचनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासा वया काळाची ओढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक श्री पंढरीश परमात्मा श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश परमात्मा यांचे लाडके भक्त जगद्गुरु श्रीमंत देहू निवासी तुकोबर आहे यांचा सर्वांच्या पाठातला बऱ्यापैकी परिचयच असलेला अभंग आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा अभंग निवडला विठ्ठल विठ्ठल एक वर्ष होऊन गेले प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा जवळ आला वैकुंठवासी हनुमंत तात्या जगताप यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा आपण सर्वजण गोड असं साजरा करताय खऱ्या अर्थानं गोड बातमी काय सांगू तुम्हाला रात्रभर पाऊस पडतो 9 वाजले आम्ही 9:30 वाजता आलो तरी पाऊस पडत होता पण 10 वाजता पाऊस बंद व्हावा ही कोणाची मनात कुणी येतं तुम्ही जोडका विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये कधीतरी देवाचं भजन असावं नवे नवे तर निरंतर देवाचं भजन असावं त्या निमित्तानं का होईना या मेघराजाने आपल्यावरती कृपा करावी एवढा गोड मंडप असावा सिस्टीम असावी खरंच गोडाचं नियोजन आहे
समस्त वैष्णव वृंद इथे जमलेले आहेत. गोडा संप्रदायाचं वादन आहे घालण्याचे म्हणजे सर्व जणांच्या चरणी सर्व वैष्णवांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पाया नको नको मना गुंतू माया जवळी काळ आला जवळी ग्रासावा या काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप. जगद्गुरु श्रीमंत तुकोबरा या अभंगामध्ये सांगत अरे मना खऱ्या अर्थानं मनाचं नजरी नाव घेतलं असलं तरी उपदेश मनाला नाही तर मनाच्या निमित्तानं जनाला उपदेश आहे. मनाच्या निमित्तानं या संपूर्ण समाजाला उपदेश आहे. या मनाच्या निमित्तानं समस्त आपल्या सर्व बांधवांना उपदेश आहे. तुकोबरा सांगतात नको नको जना म्हणजेच नको नको मना गुंतू माया जाळी. ऐका अरे मना तू या माया जाळामध्ये गुंतून पडू नको. वास्तविक पाहायला गेलं तर तुकोबाराने अभंग हा का निवडला का सांगावा कारण संसारिक लोक परमार्थामध्ये मन न अडकवता संसारामध्ये आपलं मन अडकून ठेवतात माया जाळामध्ये अडकून ठेवतात आणि म्हणून तुकोबारा सांगतात या माया जाळामध्ये अडकून पडू नकोस. का पडू नको कारण तू जर या माया जाळामध्ये अडकून पडला तर काळ आपल्यावरती टपू नये. काळ आपल्या जवळ आलेला आहे तो कधीही आपला घात करू शकतो. त्यामुळे तू या माया जाळामध्ये अडकून पडू नको तर देवाचं भजन कर. मग मला वाटतंय असं त्या मनाला सांगितलं ते मन मला वाटतं आपल्या रंदोलाबादचं असावं. कीर्तनामध्ये लांब जायचं नसतं महाराज याला वेळ लागतो. मग ते मन म्हणलं महाराज माझं जरी मन मायाजाळामध्ये गुंतलं तरी मी यातून सुटू शकतो का. मला राजा सोडवल चौधरी सोडवल आई सोडते आई सोडवल माझे वडील सोडवतील. तुकोबराय सांगतात सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी भली भली. अरे कुठलंही मन असलं तरी ते मन मायाजाळामध्ये अडकलं तर राजा असो चौधरी असो आई असो वडील असो कुणी सुद्धा यातून आपल्याला सोडवू शकत नाही. मग याच्यावरती एखाद्या मनाने शांत बसावं मग तुकोबाने सांगावं अरे ऐका जिथं कुलूप आहे तिथं चावी असली पाहिजे. जिथं दिवस आहे तिथं रात्र असला पाहिजे. जिथं पुण्य आहे तिथं महाराज पापी असलं पाहिजे. तसं मला जिथं कोण सोडवणारा नाही तिथं कोणतरी सोडवणारा असला पाहिजे. मग तुकोबाराय पुढच्या चरणामध्ये सांगा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. आपलं मन जरी अडकलं तरी ती सोडवण्याची व्यवस्था सुद्धा त्या देवानं केलेली आहे असं तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात. विठ्ठला हरिभक्तीपरायण गुरुवर्य संतवीर श्री भंडारा महाराज कराडकर आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं आपला सर्वच भाग सोळशी असेल किंवा या परिसरातील बरेच वारकरी आमचा व्यसनमुक्ती युवक संघ तत्परतेनं आता त्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये उपस्थित असतात. त्या कार्यामध्ये उपस्थित असण्यापैकी एक आमचे हनुमंत तात्या होते की ज्यांनी त्यांच्या 12 ज्योतिर्लिंग असतील त्याच्याबरोबर पारायण करावं. व्यसनमुक्ती संघटनेचा कोणताही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाला आवर्जून पुढे जावं असं दगदगत नेतृत्व आपल्या या गावचं होतं. रंगबाबाचं आपण तात्या होते पण बघता बघता 1 वर्ष झालं तर त्यामध्ये नाही येत ही दुःखाची गोष्ट आहे. आणि त्यांच्याही निमित्तानं प्रथम पुण्य स्मरण सोहळा आणि या सोहळ्याची ही दिवसाची सेवा मजप आम्हाला मिळाली. खऱ्या अर्थानं माझं भाग्य एवढं गोड आहे की तात्याने सांगितलं की तुम्हाला इथे जावं लागेल. ठीक आहे म्हटलं जाऊया कारण तात्या इंदापूरमध्ये आहेत कार्यक्रमाच्या निमित्तानं. ठीक आहे आणि ते येतील काही वेळानंतर येणार आहेत असे मला म्हटले होते. येतील निघाले तिथून ते त्यांनी सांगावं की कार्यक्रम आहे ठीक आहे कार्यक्रम करूया. खऱ्या अर्थानं भाग्य आहे का कारण जी व्यक्ती जी वारकरी ज्यांनी तात्यांवर दिवस काढावे त्यांच्या पदस्पर्शाची ही सेवा मला घडते. त्यांच्या पुण्यस्मरणाची सेवा ही मला घडते. हे खऱ्या अर्थानं माझं परम भाग्य. विठ्ठला विठ्ठल जगद्गुरु श्रीमंत तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासावया. आपलं मन तुकोबरा सांगतात मन कुठेतरी गुंतून पडतंय. कुठं गुंतून पडतंय हे बघितलं पाहिजे का. ऐका असं पाहायला गेलं तर मन गुंतून पडलं पाहिजे कुठं परमार्थामध्ये. आपलं झालं उलट आपलं मन गुंतून पडतं पण परमार्थामध्ये नाही संसारामध्ये आपलं मन गुंतून पडतं. खऱ्या अर्थाने शरीरानं करायचा संसार आणि मनानं करायचा परमार्थ. आपलं थोडं उलट झालं
आपण परमार्थ करतो महाराज शरीरानं आणि संसार मात्र करतो मनात, अगदी मनानं. तात्या महाराज कीर्तनामध्ये सांगतात की जर नोटा मेजाला जर एखाद्याला लावल्या तर तो नोटा मेजताना जेवढं चित्त त्या नोटा मेजण्यावरती असतं तेवढं माळच मनी जप करण्यावरती नसतं. विठ्ठल विठ्ठल मन हे परमार्थमध्ये असावं लागतं, पण ते मन परमार्थमध्ये नसून संसारामध्ये असतं. संसारामध्ये मन गेले की ते कुठेही अडकून पडतं, मायाजाळामध्ये अडकून पडतं. तुकोबराय सांगतात, फार गोड सांगतो, आणखी सांगतो, जवळ पुढे सांगतो, मन कुठेही भरकटलं तर ते कुठेही बाजूला जाऊ शकतं. छोटाच दृष्टांत आहे, जवळ सांगतो ऐका. एक माशी आहे, मी मावशी नाही म्हणलं, माशी म्हटलं. एक माशी आहे, आता मगाशी म्हटलं मला कीर्तनामध्ये लांब जायचं नसतं. एक माशी आहे, कुठले? रुंदोलाबाची. कुठले? रुंदोलाबाची. लई लांब जायचं नाही, जायचं म्हणलं की याला वेळ लागतो. मी सातारची पण माशी घेतली असती, पण 12 वाजे पोसाय पाहिजे. हा, एक माशी रुंदोलाबाची, ती बाजार करायला निघाली. आपल्या जवळचा बाजार कुठला? बाजार जवळचा कुठला? मग एक माशी रुंदोलाबाची, ती आपली पिशवी घेतली, तिने ना बाजारला गेली. कुठे गेली? पिंपोड्याला. पिंपोडं जवळ आहे, सातारा घेतला असतं तर पिंपोडं जवळ आहे. पिंपोड्याला गेली, बाजार करू लागली. आता त्या माशीनं भज बघितलं. भज माहिती आहे ना सर्वांना? हा, भज बघितलं, त्या भाज्यावरती जाऊन बसली. त्या माशीने पण जिलेबी बघितली, जिलेबीवर जाऊन बसली. अनेक पदार्थावरती माशी बसली, सगळीकडे बसली. एकाने प्रश्न केला, माशी तू बाजारला आली आणि या सगळ्या पदार्थावरती बसले, का बसलीस? तर ती माशी सांगू लागली, महाराज हे सगळे पदार्थ मला आकर्षक वाटतात म्हणून मी त्या पदार्थावरती बसते. मग विचारणारा हुशार होता, मला वाटते रुंदोलाबादचा असावा. तो म्हणला, महाराज, ते म्हणले, माशी अगाय तू सगळ्या गोष्टींवरती पदार्थावरती बसले का? तर त्या गोष्टी तुला आकर्षक वाटतात. ह्या गोष्टी ज्याच्यावरती बनल्या ती चूल, त्या चुलीतला निखारा सुद्धा आकर्षक आहे, त्याच्यावरती बसून बघायचं. तर ती माशी म्हणली, महाराज ऐका, सगळ्या पदार्थावरती बसणं सोपं आहे, उठणं सोपं आहे, पण एकदा काही स्तवावरती बसलं की बसणं सोपं आहे, पण उठणं अवघड आहे. जसं संसारामध्ये मन अनेक गोष्टीवरती बसतं आणि उठतं सुद्धा, तसं परमार्थामध्ये जर मन एकदा बसलं तर बसलं, पण एकदा बसलं माघारी उठणं फार अवघड आहे. मी सांगत नाही, कसं सांगतो. येणी सोसे मन झाली हवा भारी, परत माघारी घेत नाही. ऐका, एकदा का मन परमार्थामध्ये बसलं की ते मन माघारी जाऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, आपलं मन जर कुठं गुंतवायचं असेल तर ते परमार्थामध्ये गुंतवा, संसारामध्ये गुंतवून त्याचा काही उपयोग होणार नाही. का? ऐका, आपल्या सर्वांचं मन संसारामध्ये कुठेतरी एखाद्या विशिष्ट प्रेमामध्ये अडकून पडतं आणि एकदा ते मन अडकून पडलं की त्याच्यापासून दुःख आणि त्रास निर्माण होतो. पण तेच मन परमार्थामध्ये जर लागलं तर त्याच्यातून अत्यंत आनंद प्राप्त होतो. एवढा आनंद प्राप्त होतो, एवढा आनंद की जो आनंद तुकोबरायने हवा. ऐका, आता वारीचे दिवस जवळ आले, वारीचा वातावरण व्हावं लागलं. सगळेजण गजर करत करत भगवंताचं भजन करत करत आपले पंढरपूर जाऊ लागले. तुकोबराई गेली. परमार्थामध्ये मन बसलं की पुन्हा माघारी येत नाही ना. मन लावायचं कुठं? पहिली गोष्ट, परमार्थामध्ये मन लावायचं देवाच्या चरणावरती. आता कुठे धावे सद्गुरूच्या चरणावरती जर मन लागलं तर ते मन मात्र दुःखाकडे जात नाही, तर ते आनंदाकडे जातं, सुखाकडे जातं. एवढा गोड आनंद आहे, एवढं गोड सुख आहे, एवढं गोड सुख आहे. जर ते मन परमार्थामध्ये लागलं तर म्हणतो तुकोबराय सांगतात, नको नको मना तू माया जाडी, काळ आला जवळ रासावया. अरे मना, तू कुठंच गुंतून पडू नको. कुठं कुठं गुंतून पडतं? बऱ्याच ठिकाणी गुंतून पडतं. एक अभंग आहे, सोपं कुठं सांगतो, ऐका. चंद्रभागा पांडुरंगा मन करा बरं. ऐका, त्याच्यामध्ये एक पद आहे, एक चरण आहे, त्याच्यामध्ये सांगतात, ऐका. बालपणी खेळी रमलो तारुण्यना सरे,
वृद्धपणी देवा आता कुठे पहिलं तिनं. याच्यावरून एक लक्षात येतं की माणसाचं मन तिन्ही अवस्थेमध्ये एकच आहे, पण वय मात्र वाढत जातं. ते मन लहानपणी खेळामध्ये रमतं, थोडं तरुणपणी प्रमाणामध्ये जातं आणि वृद्धपणी मात्र चिंतेमध्ये जातं. एवढं चिंतेमध्ये जातं की ते मन चिंतेमध्ये अडकून पडलं की माणूस मात्र परमार्थ करत नाही. म्हणून तुकोबारे सांगतात, जर मन कुठं लावायचं तर परमार्थमध्ये लावा, देवाच्या चरणावरती लावा, देवाच्या भजनावरती लावा. तुम्ही सगळेजण कीर्तनात आहे, पण तुमच्या सगळ्यांचं कीर्तनामध्ये लक्ष माझ्याकडे आहे का ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही. तसं पाहायला गेलं तर तुम्ही सगळे कीर्तनात बसलाय याची 100% मी गॅरंटी देणार, पण तुमच्या सगळ्यांचं मन कीर्तनात बसलंय का ह्याची गॅरंटी मी देऊ शकत, कारण मुळात माझंच मन इथं आहे का हे मी सांगू शकत. विठ्ठल विठ्ठल भगवंत सांगतात, ऐका, भगवद्गीतेमध्ये भगवान सांगू लागतात, चंचल ही मन कृष्णा. एवढं मन चंचल आहे. मगाशी माशी कशी सांगितली, त्या माशीसारखं मन चंचल आहे, कुठे शांत बसत नाही, पण कुठेतरी बसलं पाहिजे. मग कुठं बसतं, आता कुठे धावे मन तुमचे चरण देखील या. एकदा का देवाच्या चरणावरती मन बसलं की त्याच्यातून फक्त सुख मिळतं, एवढं सुख मिळतं. ऐका, आता माऊलीचा सोहळा निघायला लागला, आता भजन होऊ लागलं. त्या भजनाचे जर 2 शब्द कानावरती पडले ते किती गोड आनंद वाटतो, किती गोड. ज्ञानोबा तुकाचा, ज्ञानोबा तुकाचा, टाळी वाजवा. ज्ञानोबा तुकाचा, जे खरे हाडाचे वारकरी आहेत ना, त्यांना हा ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर कानावरती पडला तर अंगावरचे केस आणि काटे उभे राहिल्याशिवाय राहणार. ऐका, एवढं गोड भजन माऊलींचं आहे. मी सांगतोय काय, परमार्थमध्ये मन लागलं की ते मन दुसरीकडे कुठं जाऊ शकत नाही. देवाच्या चरणावरती मन लागलं दुसरीकडे कुठं जाऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया. काय बरं आपलं मन कुठं गुंतवायचं नाही. काय का आपण संसारामध्ये मन गुंतवतो त्याच्यापासून दुःख निर्माण होतं. सगळ्यांना वाटतं की संसारामध्ये मन गुंतल्यानंतर आपण कुठेतरी महाराज परमार्थ करू शकतो, नाही, हे चुकीचं आहे. ऐका, तुकोबाराय सांगू लागले, संसाराच्या तापे तापवलं मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. आणि नंतर तुकोबारांना देवाचे चरण आठवावे, देवाचं भजन आठवावं. तसं महाराज संसारामध्ये मन लावून काही उपयोग होत नाही. काही जण संसारामध्ये मन लावतात. ऐका, जरी वारीला गेले तरी वारीमध्ये मन नसतं. हॅलो, बरं चाललंय का, मशीनदार दिली का, देते का, नाही दिली का, वारीला येऊच नका. मन जर आपलं जर घरी असेल आणि शरीर जर परमार्थामध्ये गेलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, काय करा, आपलं मन मायाजाळामध्ये गुंतवू नका. अभंगाचं पहिलं नको
काळ आला जवळ करा सवया देवाचं भजन करा म्हणतो तुकोबाराय सांगतात. तर मायाजाळामध्ये गुंतवलं मन तर त्याच्यापासून दुःख निर्माण होतं. मग काय करावं तर त्यांनी एक करावं परमार्थ करावा. का तर एकदा का परमार्थामध्ये मन गेलं दुसरे कुठे येत नाही हे तुम्हाला सर्वांना सांगितलं. आता एका पुढे तुकोबाराय सांगतात एकदा का काळाने झडप घातली की आपण मात्र त्याच्यातून कोणी सुटू शकत नाही. ऐका काळाची ओढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. ऐका या जगामध्ये एकमेव आई वडिलांचं नातं असं एकमेव एवढं नातं असं की ज्याच्यामध्ये कोणताही लोक नाही. ऐका लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई वडिलांचं एवढं नातं आहे की ते निस्वार्थीपणे प्रेम करतं. त्या नात्यानं सुद्धा आपल्याला सोडवण्याची महाराज जबाबदारी घेऊ शकत नाही असं तुकोबाराय सांगतात. का बरं कारण काळ आला की प्रत्येकाला जावं लागते ठरलेली वेळ आहे. पण झालंय असं एखाद्या गावामध्ये एखादी अंत्ययात्रा निघाली ती अंत्ययात्रा निघाली की स्मशानामध्ये गेले की काही लोक असे चर्चा करत बसतात. मग काही लोकांना त्या स्मशानामध्ये गेल्यानंतर स्मशान वैराग्य प्राप्त होतं. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. आणि ते स्मशान वैराग्य प्राप्त झाले की तेवढ्या पुरतं असतं कधीपर्यंत जोपर्यंत माणूस माघारी घरी येत नाही तोपर्यंत. आणि त्यावेळेला मग आपण काय करतो गप्पा मारत बसतो आणि गप्पा मारताना म्हणतो लई चांगला होता असं झालं तसं झालं हे असं व्हायला नको पाहिजे होतं. शेवटी कोणाचा काय भरोसा प्रत्येकाला यायचं आहे प्रत्येकाला जायचं आहे. हे कधीपर्यंत माहिती आहे का घरी येऊन हातपाय तोंड बसतोपर्यंत. घरी एकदा हातपाय तोंड सुटलं की सगळं ते स्मशान वैराग्य निघून गेलं. मला सांगायचं एवढं असं जरी म्हटलं तरी कोणी सुद्धा त्या काळाच्या तावडीतून सुटलेला नाही. अजून सोपं करून सांगतो गरुडाची आई एकदा घरामध्ये काम करत असताना संध्याकाळची वेळ होती. यमराजांनी यावं आणि बघितलं आणि निघून गेले. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा यमराज निघून गेले आणि गरुड माघारी आले. आई ग जेवायला वाढतीस का. जेवायला वाढताना आईनं जेवण वाढताना सांगितलं म्हणले बाळा आज कोणतरी काळी कपडे घातला असा यमराजांसारखा कोणतरी एक पुरुष आपल्या दारातून येऊन गेला. हे ज्या वेळेला गरुडाला कळालं त्यावेळेला गरुड म्हणले नक्की आपल्या आईचे प्राण धोक्यामध्ये आहेत. असं म्हणल्यानंतर गरुडानं काय करावं आपल्या आईला पाठीवरती घेतली आणि भ्रमण करत 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 हिमालयामध्ये निघून गेला. हिमालयामध्ये एका गुहेमध्ये जाऊन पोहोचला तेवढ्यात उजाडलं. रात्र निघून गेली. उजाडल्यानंतर हिमालयाच्या गुहेमध्ये ते पोहोचले आणि ते पोहोचल्यानंतर बरोबर अशी वेळ यावी यमराज बरोबर त्यांच्या समोर उपस्थित झाले आणि यमराज हसू लागले. गरुडाने विचारलं का म्हण हसताय तर गरुडाने विचारलं का म्हण हसताय. यमराजी सांगू लागले हसतोय का त्याला एकच कारण आहे. एवढं कारण आहे मी काल रात्री आलो तुमच्या आईला नेण्यासाठी पण त्यांचं मरण त्या झोपडीमध्ये नव्हतं तर हिमालयाच्या गुहेमध्ये होतं. मी आश्चर्य केलं एका रात्रीमध्ये म्हातारी गुहेमध्ये जाणार तरी कशी. आणि मग तुम्ही एवढं सोपं काम केलं की आयतं गिरायक आमच्या दुकानात आणून सोडलं. मी सांगतोय काय देवाचं वाहन गरुडे पण त्याच्या आईला सुद्धा मृत्यू चुकवता आला नाही. आपल्या प्रत्येकाला कोणालाही मृत्यू चुकवता आला नाही. क्या जीवन की पकडी आस हातो लिया नाही तेरा घास. आपल्या हातामध्ये घेतलेला घास सुद्धा आपल्या नाही हा विचार करून माणसं जर जगली तर आपण मायाजाळामध्ये गुंतून पडू शकत नाही. एकदा का काळाची उडी आपल्यावरती पडली ना त्यातून आपल्याला कोणी सुद्धा सोडवू शकत नाही. म्हणून काय करा देवाचं भजन करा. इतकं गोड भजन करा गोड असं भजन करा. हे संत सांगतात का सांगतात कधी कधी विनंती करतात लागोनी या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुख्य. अनेक प्रकारे विनंती करतात संत महात्मे विनंती करतात भजन करा पण आपण भजन करत नाही का कारण आपला काळ जवळ आला असं सुद्धा आपण विसरलोय. ऐका अर्जुनाला एक प्रश्न केला होता. काय प्रश्न केला की या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे तर अर्जुनानं उत्तर दिलं या जगातलं आश्चर्य असं आहे की माणसाला असं वाटतं की आपण कधी मरणार नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. हे आश्चर्य अर्जुनानं सांगितलं. सांगायचं एवढं आपलं प्रत्येकाला वाटतं आपण मरणार नाही पण प्रत्येकाला मरावं लागतं जावं लागतं. म्हणून ह्या जीवनामध्ये एकच करा देवाचं भजन. सगळ्यांनी आपल्या हात वरती करायचे. हात वरती करा बरोबर सगळे हात वरती करा. महिला मंडळ हात वरती करायचे आणि गोड असं देवाचं भजन करायचं. विठोबा
आपल्यावरती येऊन पडली की प्रत्येकाला जावं लागतं. सोपं गुरु सांगतो ऐका. आता तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. काय बोलायचं? तुम्ही शांत बसलाय म्हणून बोलायचं. ऐका, भजन किती गोड केलं म्हणून तुम्हाला शिक्षा देणार आहे. ऐका काय बोलायचं. ऐका, जन्म आपल्या हातामध्ये आहे का? बोला. जन्म आपल्या हातामध्ये आहे? नाही. मृत्यू आपल्या हातामध्ये आहे का? नाही. आता ऐका, जन्म आपल्या हातामध्ये नाही, मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, पण जन्म मृत्यूच्या मधलं अंतर त्याचं नाव आहे जीवन. ते जीवन मात्र आपल्या हातामध्ये. ते जीवन कसं जगायचं हे आपल्या हातामध्ये. ते जीवन असं जगा की आपला जन्म मृत्यू या समाजाने लक्षात ठेवला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये काही नाही करता आलं तर एक करायला पाहिजे, देवाचं भजन. का? कारण याच जन्मामध्ये देवाचं भजन आहे. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. अजून सोपं करून सांगतो, लय लांब जातोय. एक मावशी होती. कुठल्या गावची होती? चांगलं पाठ केलं. निम्म कीर्तन तुम्हीच केलं. एक मावशी होती रंदुलाबाची. म्हशीची धार काढत होती. आता वारीचे दिवस आले आणि जुन्या काळामध्ये मोबाईल नव्हता, व्हॉट्सअप नव्हता. लोक ओरडून सांगायची. त्याला काय सांगायची? ती आरोळी द्यायची, ओरडून सांगायची. त्याला सांगावं सांगायचे. डब घ्यायचा, असा वाजवायचा. दाखवू का जरा कसे म्हणायचं? ऐका हो ऐका. आपण दोघं तीच करू आता, कारण वारी जवळ आली ना. ऐका हो ऐका. आज आपल्या गावामध्ये अमुक अमुक वस्तीला कीर्तन होणार आहे हो. जुना काळ आहे. त्या काळामध्ये असे महाराज लोक सांगावं द्यायचे. मोबाईल नव्हता, व्हॉट्सअप नव्हता. प्रत्येक जण ऐकत होते. प्रत्येक आईला वरची आळी असते, खालची आळी असते, चौक असतो, गाव असतो, पार असतो. सगळीकडे हा निरोप द्यायचा चालला होता. आणि तो निरोप देताना एक मावशी रंदुलाबादमध्ये, एक मावशी म्हशीची धार काढत होती. आणि त्या गोट्यात जाऊन ते महाराज निघाले. त्यांनी निरोप सांगितला की बाबा रे, आज कीर्तनाला गेलं पाहिजे. हा सांगावा दोघींनी ऐकला. दोघींनी म्हणजे कोणी? म्हशीने पण आणि बोला की दोघींनी पण ऐकला. हा आता मावशी कशी म्हणते म्हशीला? कोण म्हणते? मावशी. कोणाला म्हणते? म्हशीलाच की. हा मावशी म्हणते म्हशीला, बाय ग कीर्तन आहे, कीर्तनाला गेलं पाहिजे. कोण म्हणतंय? मावशी म्हणते. मग मावशीने काय केलं? लवकर धार आटपली, सगळं ओराकलं, कीर्तनाला आली. मग कीर्तनाला आली ती मावशी आणि नाही आली ती विठ्ठल विठ्ठल. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. गाढवाला वाटलं दिंडीमध्ये चालावं तरी गाढव दिंडीमध्ये चालू शकत नाही. हे ज्ञान फक्त मनुष्य जन्मामध्ये आहे. देशाचा चौधरी असेल, राजा असेल, हा कोणी सुद्धा आपल्याला तिथून सोडवू शकत नाही. मग काय करावं बरं? काय करावं कळत नाही. ऐका, तरुणांना माझं सांगणं ऐका. आजकालचे तरुण फक्त दुरून 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 घेणा परमार्थ करून जाशील ना म्हणून आपल्या इकडच्या भागामध्ये आला का तरुण पकवाजवाला तरुण, गायनाचार्य तरुण, गाळकरी तरुण, बरं वाटतं, आनंद वाटतो. इकडे बी तसे तरुणच आहेत. बरं, तरुण असले की जरा आनंद वाटतो. का? कारण तरुणाशिवाय परमार्थ आहे म्हणून गुरुवारी तात्या महाराज सांगत. ऐका ऐका, वारकऱ्यांची भक्ती, वारकऱ्यांची भक्ती, तरुणांची शक्ती, तात्या महाराजांची युक्ती आणि महाराष्ट्रामध्ये व्यसन मुक्ती. विठ्ठल विठ्ठल. या परमार्थाला ऐका, या परमार्थाला तरुणांची गरज आहे, तशी तरुणाला सुद्धा आजच्या काळामध्ये परमार्थाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. यासाठी तात्या महाराजांनी एक ना एक महाराष्ट्रातला आपला एकमेव व्यसनमुक्ती युवक संघटनेची स्थापना करत असताना एक एक मावळा, एक एक तरुण असा बघितला की तो व्यसनमुक्त असा
असावा त्यांच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि त्यांना परमार्थ वाटू लावलं. मला सांगायचं एवढं, याच जन्मामध्ये देवाचं भजन आहे, अन्य कोणत्या जन्मामध्ये देवाचं भजन नाही. एकदा का काळ जवळ आला की त्याला कोणी सोडू शकत नाही. आई असेल, कोणी असेल, ऐका, देशाचा राजा म्हणायला गेलं, सांगायला गेलं त्या प्रोग्रामचा राजा त्याच्या वडिलांना सुद्धा मला म्हणालं शेवट सुद्धा आपल्या मुलाच्या त्यांना पाणी पिता आलं नाही. दुर्दैव आहे. आपण विचार करायचा परमार्थ कधी करायचा, काय करायचा, देवाचं भजन कसं करायचं, एवढं सगळं तुकोबऱ्या सांगतात. मन अडकून पडलं, पण सोडवणारा कोणतरी पाहिजे. कोण सोडवणार पाहिजे? ऐका, माऊलीचा सोहळा निघाला. आता महिन्याचे वारकरी वारी करतात. आपली सगळं काही जवळ असतं, पताका असते खांद्यावरती, चालत असतात. देवाचं भजन असतं, ज्ञानोबाचं भजन असतं, नित्यनियमाचं भजन असतं. ते भजन करतात. एक वारकरी वाटेने चालत होता, चालू लागला, जरा पुढे गेला, अंधार झाला, काय करावं कळत नाही. एका वस्तीवरती थांबण्याची वेळ आली. वस्तीमध्ये थोडा पुढे गेला, वस्तीवर थोडं पुढे थांबायची वेळ आली. त्याच्या समोर वस्तीतून एक कुत्रं भुंकत आलं आणि बरोबर त्या वारकऱ्याचं भुंकत त्या कुत्र्यानं धरलं. धरल्याबरोबर वारकऱ्यानं आरडाओरडा केला, उठू लागला, अरे वाचवा, कुणीतरी वाचवा, या कुत्र्यापासून मला त्या वारकऱ्याने डोकं चालवलं, काय केलं, ओरडू लागला, अरे वाचवा, कोणीतरी या कुत्र्यापासून मला वाचवा, माझं संरक्षण करा, काहीतरी करा रे बाबा, करा. असं म्हणल्यानंतर त्या वस्तीवरती एक माणूस म्हणला, अहो महाराज, हे कुत्रं कोणी जरी सांगितलं तरी कोणाचं ऐकत नाही, फक्त एक आहे, तू तुझ्या मालकाचं ऐकतो. त्यांच्या मालकाचं नाव होतं कृष्णा पाटील. आणि असं सांगितलं, वारकऱ्याला सांगितलं, म्हणले महाराज, तुम्ही त्या कृष्णा पाटलांना हाक मारा, त्या कृष्णा पाटलाला सांगा तुमच्या कुत्र्यानं माझं धोतर धरलंय. आता कुत्रं धोतरानं असं दूर वर हात ठेवला. आता नरडीला कुत्रं धरणार एवढं त्या वारकऱ्याने सांगितलं, अहो कृष्णा पाटील, तुमचं कुत्रं बघा. एवढं ऐकल्यानंतर कृष्णा पाटलांना आवाज गेला आणि वाड्यातून पाटलांनी बाहेर यावं, नाही आले. वाड्यातून पाटलांनी हाक मारला, अरे मोत्या ये म्हटल्यानंतर त्या मोत्यानं त्या कुत्र्याने दोन्ही हात मागं घेतले आणि एका आवाजामध्ये कुत्र वाड्यामध्ये माघारी गेलं. मला सांगायचं एवढं, आई असेल, वडील असेल, देशाचा राजा चौधरी असेल, ही सगळी काळाच्या आधी नाही, ही सगळी काळामध्ये बांधली गेलेली आहे. पण काळ ज्यांच्या ठिकाणी बांधला गेला आहे तो पांडुरंग परमात्मा आहे, तो देव आहे. जसं पाटलांनी कुत्र्याला बोलावं तसा माझा पांडुरंग परमात्मा काळाला सुद्धा बोलवून घेतो. म्हणून जर मन मायाजाळामध्ये गुंतलं तर ते सुटण्यासाठी उपाय मात्र एक आहे, कुठलं? देवाचं भजन. जर ते देवाचं नामस्मरण केलं, भजन केलं तर आपला काळ मात्र चुकवता येऊ शकतो. हे तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. Come on.
वाह क्या बात. नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळ एक रास्ता या काळाची ओढी पडेल वाद्य हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या जमन तसा अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय सांगतात की मन परमार्थामध्ये गुंतवा देवाचं भजन करा. हा या अभंगाचा सार आहे. त्या निमित्तानं का होईना तुकोबराय या अभंगाच्या निमित्तानं आपला उपदेश करतात. आज ज्यांचा प्रथम पुण्यस्मरणात सोहळा आहे ते आपले वैकुंठवासी हनुमंत तात्या. बघता बघता वारकऱ्यांची सेवा असावी. ऐका, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, वारकऱ्यांची वारी असावी असं तात्या भगवंताचं नामस्मरण करत होते, भजन करत होते. आणि हे सगळं करत असताना त्यांना देवानं बोलवावं, देवाज्ञा व्हावी. 1 वर्ष झाला. ऐका, जोपर्यंत आपली माणसं आपल्या घरामध्ये आहेत ना तोपर्यंत त्या लोकांची किंमत कळत नाही. ऐका, आता जुन्या काळामध्ये जी माणसं होती ते खूप काही काळ सोसला, खूप काही काळ बघितला. आताच्या काळानुसार तेवढा काळ सोसायची गरज नाही, पण आईवडिलांची सेवा करत चला. या कुटुंबानं प्रथम पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तनरूपी सेवा ठेवली. एकदा जोरदार या कुटुंबासाठी टाळ्या वाजव बघू, जोरदार टाळ्या वाजव. आणि का एवढा पाऊस चालू असताना सुद्धा या मंडपावरती पत्र आहे, सगळ्यांची एवढी गोड सोय केली, एवढी गोड सिस्टीम आहे. लाईट गेली तर लगेच जनरेटर चालू केला. त्याचबरोबर आमचं यूट्यूबचं चॅनलचं शूटिंगसुद्धा इथं होतं आहे. एवढी सगळी व्यवस्था केली. का केली? कारण त्यांचं तात्यांवरती असणारं प्रेम. का बरं? कारण आईवडिलांची सेवा केली ना तर खरंच पांडुरंगाची सेवा केल्याचं फळ मिळतं. सोपं करून सांगतो, ऐका, सोपं करून ऐका. वडिलांची विठ्ठल म्हणून सेवा करा, वडिलांची विठ्ठल म्हणून सेवा करा, आईची रुक्मिणी म्हणून सेवा करा. घराचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजवा. म्हणून आईवडिलांची सेवा करा.
म्हणून आई वडिलांची सेवा केली ना फार मोठं पुण्य मिळतं. आपण सर्वजण एक गजर करतो. काय गजर करतो? संतांचा गजर करतो. सगळ्यांनी गजर करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. एकमेव सगळ्या भारतामध्ये महाराष्ट्र एवढा एकमेव राज्य आहे की त्या राज्यामध्ये देवाच्या आधी संतांचा गजर आहे. माऊलीच्या सोहळ्यामध्ये संतांचं भजन आहे. का? कारण ज्या पुंडलिकानं आईवडिलांची सेवा केली, वाळवंटामध्ये देव उभा राहिला आणि आईवडिलांची सेवा करत असताना पुंडलिका सांगितलं, पुंडलिका चल चल पुंडलिका, मी तुला न्यायला आलोय. या सगळ्याची फिकर न करता पुंडलिक म्हणला, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, मी मात्र येऊ शकत नाही. आईवडिलांच्या पुण्याचं फळ एवढं आहे. पुंडलिक आईवडिलांची सेवा करू लागला. सगळं ब्रह्मांड गदा हलू लागलं. सगळं ब्रह्मांड हलू लागल्यानंतर त्या कैलासामध्ये वैकुंठामध्ये देवाला कळालं या मृत्यू लोकांमध्ये एक कोणतरी पुंडलिक नावाचा एक भक्त कोणतरी असा या वडिलांची सेवा करतोय. वैकुंठातून देव खाली आला. वैकुंठीची मूर्त भीमातिरी आली आणि उभी राहिली. सांगू लागली, पुंडलिका चल. पुंडलिकाला राग यावा, हातातली वीट घेतली, मागं भिरकावून टाकली. सांगितलं, जोपर्यंत माझ्या आईवडिलांची सेवा होत नाही ना तोपर्यंत तुला इथं उभं राहावं लागेल. आज सुद्धा पंढरपूरमध्ये गेला तर तो देव त्याच विटेवरती उभा आहे. का? कारण आईवडिलांच्या सेवेचं पुण्य. आईवडिलांची सेवा केली, कुठल्या तीर्थाला जावं लागत नाही. ऐका, कुठल्या तीर्थाला जाऊ नका, काशीला जाऊ नका, कुठं जाऊ नका, आईवडिलांची सेवा करा. आईवडील जीवनामध्ये आहे तोपर्यंत त्यांचं महत्त्व. एकदा का आईवडील निघून गेले ना तर त्यांचं काही महत्त्व राहत नाही. ऐका, बाप फक्त एकदा रडतो. कधी रडतो? ज्या वेळेला आपल्या मुलीला लग्न करून पाठवणीचा कार्यक्रम असतो, त्या पाठवणीच्या कार्यक्रमाला रडतो आणि हातामध्ये हात देऊन सांगतो, जावाय बापू, माझी ही मुलगी मी रत्नासारखी सोन्यासारखी जपली हो, तिला जपा, तिला सांभाळा. त्या मुलीला सासरी फोन करणारा बाप असतो, आई असते. आई म्हणते, बाळा बाळा बरी आहेस का गं? ती सांगणारी फक्त आई असते. आई म्हणते, बाळा यात्रा तोंडावाली येतेस का गं 2 दिवस? आई म्हणते, ताई म्हणते, आई गं नाही जमणार, माझ्या मागं व्याप आहे गं. रडू लागते. आई म्हणते, बाळा अगं माझी मुलगी जर माहेरामध्ये आली नाही तर माझ्या घराला यात्रेला कसली शोभा गं, ये गं ये. सांगू लागली. 2 दिवसानं पुन्हा भावाचा फोन झाला, अगं ताई दुःखद घटना घडली, आईची तब्येत खराब आहे, जरा लवकर निघून या. तात्याची तब्येत खराब आहे, जरा लवकर निघून ये. काय करावं? त्या ताईने सगळं काय बाजूला सारावं आणि पहिली गाडी पकडून या गावामध्ये यावं. गावामध्ये आल्यावर कळालं की कोणाचं काहीतरी झालंय, गर्दी जमू लागली, रडू लागली. सांगू लागली, देवा माझ्या मनामध्ये जे वादळ निर्माण झाले ते माझ्या आईवडिलांविषयी नको देवा. रडू लागली. जवळ आली. बघता बघता आपल्या घराच्या दरवाजामध्ये सगळी माणसं जमली होती, रडत होती. सगळ्या लोकांना गर्दीमध्ये सारून ताई पुढे गेली. बघते तर काय, आपल्या आईचं आपल्या वडिलांचं नको ते रूप पाहायला मिळालं. रडू लागली. सांगू लागली, दादा दादा आपण पोरकं झालो रे, दादा आपण पोरकं झालो. या जगामध्ये जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत कोणती काळजी करायची कारण नाही. एकदा का आपली जुनी माणसं घरातून गेली की त्या घराला कुलूप घालावं लागतं. भावानं 50 लाखाचा बंगला बांधवते, 20 कोटीचा बंगला बांधवते, पण त्या घरामध्ये आई वडील नसतील ना तर ती ताई माझी त्या घरामध्ये पाऊस गट होणार नाही. म्हणून जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा, जिवंतपणे देवाचं भजन करा. एवढं जर तुम्ही केलं तर सगळं महाराजाचं कीर्तन फाल आलं. म्हणून सांगतोय काय, आई वडिलांची सेवा करा, देवाचं भजन करा आणि ज्या संतांनी आपला मार्ग दाखवला त्या संतांचं एकदा भजन करू. तुकाराम 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 गजर होईल. आपल्या सर्वांच्या पायातील चप्पल पादत्राने आपण बाजूला करून ठेवायची. आपल्यासमोर फुलं येतील, त्या फुलांना हात लावायचा.
फुलं हातामध्ये कोणी घ्यायची नाहीत. फुलं टाकल्यानंतर त्याची अवहेलना होते. फुलांना हात लावायचा, पाया पडायचं, ती फुलं सगळी ते येतील आणि त्या फोटोसमोर ती पुष्पवृष्टी होईल. आपली सर्वांनी पायची चप्पल बाजूला काढा आणि फुलं वाटा. फुलाच्या टोपल्या बाहेर घ्या. यानंतर जय विठ्ठलचा गजर होईल आणि त्यानंतर फुलांचा अभंग होईल आणि फुलांचा अभंग झाला की पुंडलिकाचा गजर होईल. आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. विठ्ठल जे घरातल्या सर्वांनी पुन्हा घ्या पुतळ्याला सगळा
फुलात फिरवलेली मुलं सर्वांनी हातात घ्यायची. कुंडली कौते उलगडे झाल्यानंतर फुलं व्हायचे सर्वांना. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली रामेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आरतीचं ताट. या सारासाठी वेद बोलते तुका म्हणे आगावदार या निर्वेदी मदते आणि तुझे काय ज्ञानदेव तुकाराम